अरे थांब, सगळीकडे देत देत त्याचा काय. हा दादा मोठा ब्लॉगर आहे. ए आम्हाला पण घेऊ. अरे 2-3 ठिकाणी दिले आता. अरे हो फॉलोवर आहे तिथे लगेच जागेवर. हे बघा, हे असे पोरं अडवत आहेत. इथं टॅक्स वसुली केली जात आहे. तर आता आपण पेजारीला पोचलो आणि माझ्या मित्राची म्हणजे प्रज्ञेशची वाट बघतोय मेमरी कार्ड घेण्यासाठी. तर तिकडे थांबूया जरा, सावलीत ऊन खूपच लागतोय. मग अशी तिथे घुसल्या ते बघ ते पण अडत येते बघ. दोन्ही साईडला ते पोरं अडवतात काट्या घेऊन. आपण जरा सावलीत थांबूया. अरे सर इकडे नमुने भीती वाटतंय. सावकाश जा. हे आता रोडला सरळ गाड्या नाही. टोल भरून आलोय आम्ही तुमच्या इकडे आता. म्हणून तर मी बोललो इथपर्यंत तरी तुम्हाला खर्च नको. तरी झालाच माझा कार्यक्रम केला त्या पोरांनी. बोलते पैसे देण्याचा कलर लावतो बोलतो. किती दिवस? 2 दिवस. आज फ्रायडे आहे ना. फ्रायडे सॅटर्डे संडेला रिटर्न. माहिती आहे ना. हो चल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच महिन्यानंतर आपण आपली राईड करतोय. जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर, म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपण शेवटची राईड केली होती रत्नागिरीची. जर कोणी बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवतो, जाऊन नक्की बघा. पण ही व्हिडिओ बघितल्यानंतर तर आपली ही बाईक राईड आजची आहे ती म्हणजे वेळस आणि हरिहरेश्वरला 2 दिवसाची ही राईड असणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे आज आपण जाणार आहोत वेळासला. वेळासला ह्याकरता चाललो आहे की तिथे फेब्रुवारी महिन्यात ऑलिव्ह रिडली नावाचे जे कासव आहेत ते अंडी घालण्यासाठी येतात. मार्च महिन्यामध्ये ते टर्टल्स जे आहेत ते अंड्यातून बाहेर निघतात आणि त्यांना तिथे बीचवरती सोडतात. तर बरेचसे टर्टल्स असतात, तर ते बघायला मजा येते. त्यांचा जो प्रवास आहे तो तिथून चालू होतो आणि त्यांचा चालू झालेला प्रवास तिथून गेल्यानंतर ते परत अंडी घालण्यासाठी त्याच किनाऱ्यावर येतात जिथे त्यांचा जन्म झालेला असतो. तर म्हणून आपण आज तिकडे चाललेलो आहोत आणि हे होतं फक्त मार्चमध्येच. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनत राहा. ही व्हिडिओ असणार आहे ती फक्त राईडची असणार आहे वेळासपर्यंत. आणि आज आहे धुलीवंदन, काल होळी झालेली आहे. तर शिमग्याचा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि कोकणामध्ये आपले मुंबईचे चाकरमानी खूप सारे जातात. मी आता पेणवरनं निघालो आणि पेजारीला आलो. प्रज्ञेशकडनं मला मेमरी कार्ड घ्यायचं होतं त्यासाठी. आणि आता इथून मी नागोठण्याला जाणार आहे कुर्डूस मार्गे. तिथून माणगाववरून मसळावरनं हरिहरेश्वर आणि नंतर मग वेळास. खूप लांबचा प्रवास आहे आजचा. अजून आपण कुर्डूसला पोचलोसुद्धा नाही आहोत. इथला रस्ता माहिती नाही आहे आपल्याला, त्यामुळे आपण हळूहळू चाललो आहे. नागोठणे अजून 22 किलोमीटर आहे इथून. जवळपास पेण ते नागोठणे एवढंच अंतर आहे. थोडंसं लांब झालं इकडून आल्यामुळे, पण हरकत नाही आहे. जाता जाता संध्याकाळ होणार आणि तिकडे गेल्यानंतर स्टेसाठी ऑप्शन्स होणार आहेत, कारण की ऑनलाईन बुक केलेलं नाही आहे. आणि काल पण शोधत होतो आम्ही, पण आम्हाला नाही भेटलं. तर मग आता तिकडे गेल्यानंतरच ऑन द स्पॉट बुकिंग करायचा चालला आहे विचार आमचा. आणि इथे पोरं, बाबांनो तुम्ही पहिले पुढं बघा, नाही तर मार्च महिना असला तरी हीटवेव्ह चालू झालेलं आहे, म्हणून खूपच उकडते आणि अंगाला यातनं चटके बसतात अक्षरशः. मुलं सगळे फुगे घेऊन फिरत आहेत कलरचे.
आमच्यावर नका मारू म्हणजे झालं. पिवळा पिवळा टी शर्ट खराब होऊन जाईल आणि निघणार पण ना परत. अरे थांब, सगळीकडे देत देत द्यायचं काय. हा दादा मोठा ब्लॉगर आहे. ए आम्हाला पण घेऊ. अरे 2-3 ठिकाणी दिले आता. अरे हो फॉलोवर आहे तिथे लगेच जागेवर. अरे पैसा सुट्टे पैसे नाही हो. तुला सुट्टा देऊ, स्कॅनर दे. अरे युट्यूबला व्हिडिओ येणार. चॅनल विचार, चॅनल सुट्ट्या आहेत काय. थांब थांब, QR कोड द्या, QR कोड द्या. हा हा दे. चला धन्यवाद. ब्लॉगर निखिल म्हात्रे, रामवाडी पेण म्हात्रे. चला हॅपी होली. हा हा हा, गावागावातून आलोय त्याच्यामुळे, गावागावातून आलोय त्याच्यामुळे सगळे आपल्याला आज लुटलं जाते आडून आडून. रस्ता तर चांगला झाला इथे, पण स्पीड ब्रेकर खूप आहेत. गावं असल्यामुळे स्पीड ब्रेकर इथे आहेत, नाहीतर स्पीड ब्रेकर नसते एवढे. अरे 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 ए नाही करता तिथे. चैतालीचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा. आपल्या इथं तर गावागावात अडवतातच असं, हे माहिती आहे मला. पण तरी मी इकडून यायचा घेतला डिसिजन, पण काय ते मेमरी कार्ड घ्यायचं होतं त्यामुळे. चला आता पटापट पटापट जायचा विचार करतोय. हे गाव आले का पोरं येतातच तिथे. आता कुर्डूसला पण पोरं येतीलच, अडवतीलच. कुर्डूस आता लगेच येईलच. नागोठणे अजून 18 किलोमीटर आहे. 4च किलोमीटर आलोय मी पुढे. इथून हायवेला जायचा कुठला चान्स पण नाही, नाही तर लवकर लवकर गेलो असतो. अरे थांब थांब, अब देणार तरी किती जणांना. अरे 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 अरे, चला आता फटाफट जाऊया. आता इथे काय जवळपास लगेच गाव नाही आहे मला वाटतं. डायरेक्ट आता तुम्हाला नागोठण्याला भेटतो. अरे किती अहो किती ठिकाणी अडवलं.
सुट्टे नाही आहेत पैसे ना. सुट्टे 100 आहेत, 200 आहेत, 300 आहेत. कुठे चालला तुम्ही? हरिहरेश्वर. पाचशे आहेत का सुट्टे? थांब थांब साईडला उभं राहू दे. दिले काय? हा दे. अरे पैसे तर ह्या बिचाऱ्यांना भेटले पाहिजेत. आहेत का? तेच तर. पेझारी नागोठणे रोडवर आपण ब्लॉग चालू केल्यापासून पहिल्यांदा येतोय. रिलायन्स कंपनीच्या इथून टाउनशिपच्या इथनं जाताना ही आपल्याला वनराई दिसते. मस्त वाटतं इथे गाडी चालवायला आणि रस्तासुद्धा चांगला आहे. जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आता नागोठणे इथून. आणि हा मला वाटतं रिलायन्स कंपनीचा गेट आहे, मेन गेट बहुतेक तरी. हां फ्युएल स्टॉप घेतला होता आता पेट्रोल भरायसाठी आणि वॉशरूम स्टॉप, लघुशंका स्टॉप. आता निघूया आपण डायरेक्ट माणगावला थांबणार आहोत. कोलाडजवळ पोचलो आहे आपण. महाराष्ट्र शासनाच्या बसेस ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत, आता नवीन बसेस आलेल्या आहेत. आणि आपल्याला समोर दिसते आहे ते म्हणजे लालपरी, साक्षात त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे लालपरी. आणि ही नवीनवाली बस आहे. अजून एकदाही प्रवास नाही केला ह्याच्यामध्ये. मला वाटतं लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्याच फक्त ह्या अशा झालेल्या आहेत, नवीन आलेल्या आहेत. बाकी सर्व CNGवाला ज्या सफेद आणि लाल कलरच्या ज्या बसेस आहेत त्या छोट्या पल्ल्यासाठीच वापरतात. पुढे पण एक गेली आहे बस, ती पण ह्यातलीच आहे. आता ही रत्नागिरी डेपोची बस आहे, आपल्याला दिसते आहे. बघू शकता कशी दिसते ती लालपरी नवीन. मस्त आहे, कलर वगैरे तर छान आहे. पुढे सुद्धा ह्यातलीच बस गेलेली आपल्याला दिसते आहे. बापरे, गाड्या स्पीडमध्ये येतील आणि इथून उडतीलच डायरेक्ट. हा एवढाच पॅच ठेवला आहे यांनी करायचा. आणि सण चालू झाले की नेहमीच माणगावला होते ट्रॅफिक. का? कारण की माणगाव सिटीमधला जो रस्ता आहे तो आहे छोटा आणि माणगाव बायपास करून जाणारा जो रोड आहे हायवेचा तो अजून कंप्लीट झालेला नाही आहे. ट्रॅफिक होते, खूप जास्त गाड्या एकाच वेळेस येतात त्यामुळे. आणि माणगावमध्ये आता मी मगाशी एंट्री केली पण तिथून तर आता सिटीपर्यंत आलो आहे, पण कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस नाहीत जसे इंदापूरला होते. इंदापूरमध्ये जिथे गाड्या हायवेमधून एंट्री करत होत्या आतमध्ये तिथे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस होते आणि ते कंट्रोल करत होते, त्यामुळे एकच लाईन चालू होती. पण आता इथे जिथून हायवे एंड होतो आणि सिंगल लेन चालू होते तिथे एकही पोलीस मी बघितला नाही आहे. आणि तिथे सर्व कारवाल्यांनी डबल लाईन केलेल्या आहेत. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. माणगावला आता मी थोडा स्टॉप घेणार आहोत, जवळपास
1 तास होऊन गेलेला आहे बाईक चालवायला घेतल्यापासून. मला वाटतं बहुतेक आम्हाला आणखीन 2 तास म्हणजे 3:30 किंवा 3:45 होतील वेळेसला पोचता. बघा समोर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गाड्या जात आहेत. ST वाल्या सकट सर्वजण ट्रिपल लाईन लावून मोकळत. तो ST वाला बघा 3री लाईन लावली त्याने आणि एकही पोलीस इथे नाही आहे. हा रोड जातोय पुण्याला बस स्टँडच्या अगदी समोर असलेला. बस स्टँडच्या थोडंसं पुढे गेल्यावर राईट मारायचं आहे आपल्याला. श्रीवर्धन आणि म्हसळा साईडला जाण्यासाठी तो रस्ता आहे. माणगावला पोचलो, स्टॉप घेतला खाण्यासाठी. नको मला पाण्याची बॉटल, लस्सी घेतलेली मी आणि नारळ पाणी. आणि सध्या काही खायच्याऐवजी आम्ही फक्त थंड काहीतरी घ्यायचा निर्णय घेतला. आता आपण आलो इथे इंटरसेक्शनला म्हसळा आणि श्रीवर्धन. बाईक लावले तिकडे उन्हात. हा स्टॉप मस्त होता कारण की पाणी वगैरे प्यायलो आम्ही. दही प्यायलो, पाणी प्यायलो आणि नारळ पाणी प्यायलो. बाकी काहीच खाल्लं नाही आहे. तर आता आपण माणगावमधून आत शिरलेलो आहोत आणि इथून 60 किलोमीटर अजून आहे वेळास. आणि पावणे 2 तास ते 2 तास लागतील जायला. वाजलेले 2:45 म्हणजे 3:45 4:45 4 वाजेपर्यंत पोचू. छोटा रस्ता होता हा खूप आणि आत्ता कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे पूर्ण. ऊन खूपच लागतं आहे आणि अशा उन्हाचे तुम्ही थोडे स्टॉप घेतले पाहिजेत. छोटे गाव आपल्याला 2-3 किलोमीटर नंतरच भेटणारच आहेत. आणि समोर आपल्याला घाट दिसतं यार, बोरले घाट. बोरले गाव आहे म्हणजे बोरले घाट. खूप आधी आलेलो मी म्हसळा श्रीवर्धनला आणि त्यानंतर आज जवळपास 10-15 वर्षानंतर. समोर बस चाललेलं आहे भाईंदर श्रीवर्धन. नको ह्याला ओव्हरटेक करायला नको टर्निंगवरती. हा माझ्यापेक्षा जास्त स्पीडने चालला आहे. थांबेल वाटतं इथे. दिघी बंदरला जाईपर्यंतचा जो रोड होता तो कॉन्क्रीटचा आणि डबल लेनचा होता. डबल म्हणजे मोठा वाईड होता थोडा. पण आता दिघी बंदरला जायचा जो रोड आहे तो गेलेला आहे पाठीमागे. आणि तिथून लेफ्ट साईडला आपल्याला आता हे श्रीवर्धनला जायसाठी हा रस्ता आहे. श्रीवर्धन फाट्याला पोचलो आहे आपण. आता लेफ्ट साईडला मारायचं आहे आपल्याला हरिहरेश्वरसाठी. आत्ता मगाशी आपण श्रीवर्धनवरून लेफ्ट घेतलेला आहे म्हणजे आतमध्ये जायला श्रीवर्धनला जायला राईटचा रस्ता होता आणि लेफ्टला हरिहरेश्वर. आणि हरिहरेश्वरला चाललो आहे आता आपण. इथून थोडंच अंतर आहे, 15 किलोमीटर वगैरे असेल. आणि हरिहरेश्वरच्या पुढे आहे बागमांडला, जिथून आपण जेट्टी पकडून जाणार आहोत वेळासला. तर आजचा प्लॅनिंग आहे वेळासचा. राहण्याचे काहीच ऑप्शन बघितले नाही आहेत. म्हणजे काल रात्री बघत होतं पण ऑप्शन काय भेटत नव्हते. आणि आदल्या दिवशी बुक करायचा म्हणजे काय बुकिंग फुल वगैरे दाखवते. आता बघूया तिथे गेल्यानंतर होमस्टेचं काय ऑप्शन भेटतं आहे का. होमस्टे भेटला तरी चालेल. आता काही जणं ऑनलाईन बुक करून जातात, काही आता बुक नाही करत. तिथे गेल्यावरच डायरेक्ट ऑप्शन बघतात. तर आता आम्ही पण तसंच करणार आहोत. भेटायला तर पाहिजे, नाहीतर मग आम्हाला परत वेळासवरून हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धनला यायला लागेल. हरिहरेश्वर बागबांडला हा रस्ता पकडला आपण आता. 8 किलोमीटर दाखवते अजून. 3ची जेट्टी आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे लवकर पोचायचं आहे. नाहीतर फुकटच 1 तास थांबायला लागेल. तर मित्रांनो आपण आता बागमांडल्याला पोचलो आहे म्हणजे जेट्टीवर आहोत. आणि वेळासला जाण्यासाठी आपल्याला ह्या जेट्टीवरूनच क्रॉस करावं लागतं. तर बाईक आपली इथली पाठीमागे आणि इथूनच आपल्याला जायला लागणार आहे. अखेरीस आपण बागमांडला जेट्टीवर पोचलेलो आहोत. 11:30ला चालू झालेली ही राईड 3:30 वाजता बागमांडल्याच्या जेट्टीवर येऊन थांबली. कारण
आता आम्हाला सावित्री नदीला पार करायचं होतं, तेही बागमांडला ते वैश्वी या जंगल जेट्टीने. बाईक राईडची ही व्हिडिओ आपण इथंच संपवूयात. जंगल जेट्टीचा प्रवास आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात, नाहीतर मग ही व्हिडिओ खूप लाँग होईल. ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जंगल जेट्टीच्या प्रवासासोबत. तोपर्यंत ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.